Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna
सर्वसुखाचे 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 अंतराय
नको फोटो देऊ फाटे फाटे नको फोटो देऊ फाटे नको फोटो देऊ फाटे नको फोटो देऊ तुका म्हणे वाटे तुका म्हणे वाटे तुका म्हणे वाटे तुका म्हणे वाटे नको फाटे नको फोटो देऊ 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 फाटे आले भागाचे कारितो आता माझ्या भावा आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाती करीतो थप 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 तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन दृढ माझे मन येथे राखावे बांधून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे
तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो विठ्ठल 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 ओम प्रज्ञानौच प्रदान चिरचरण कर व्यापे भेर व्याप्य लोकान भुक्त्वा भोगान् सविष्टान् पुनरभिधिषणोद्भासितान् कामजन्यान् पीत्वा सर्वान् विशेषान् सुपिति मधुरभूमायया भोजयन्नो माया संख्यातुर्यं परममृतमजं ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि यो विश्वात्मा विधिज विषयान् प्राश्य भोगान् सविष्टान् पश्वाश्चर्यान् सुमति विभवान् ज्योतिषां स्वेन सूक्ष्मान् सर्वानेतान् पुनरभिषणैः स्वात्मनि स्थापयित्वा हित्वा सर्वान् विशेषान् विगतगुणगण पात्वसो नस्तुरीयः अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्यरागान्वितः भ्राता रोगुणा निवृत्तिसहिता निवृत्तिका संस्थिता इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं द्वैताद्वैतसमन्वयैकजननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्ति ज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी भक्ति ज्ञानयुतं येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने सर्व साधू संतांच्या परमकृपाशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समय भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केला गेलेला अभंग बहुतेक वारकऱ्यांच्या पाठातील आहे, नवीन वारकऱ्यांच्या कानपाठातील आहे. पाठातील आणि कानपाठात याच्यात काय फरक आहे? स्वतंत्र म्हणायला लावला म्हणता आला की तो पाठातील, आणि स्वतंत्र म्हणणाऱ्याच्या शिवाय म्हणता नाही आला की तो कानपाठात येईल. विठ्ठल विठ्ठल तात्पर्य सर्वांच्या परिचित असलेला असा हा प्रसिद्ध अभंग आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा मागणी फल प्रकरणातील असून जगद्गुरु तुकोबराय भगवान पंढरीनाथाकडे आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या विषयी निर्माण झालेल्या भावाविषयी
त्याचा नाश होऊ नये। अर्थात आपल्या जीवनामध्ये जो भावाचा योग आलेला आहे त्या भावाच्या योगाचा वियोग होऊ नये त्यासाठी क्षेमाची मागणी आजच्या अभंगातून केलेली आहे। विठ्ठला विठ्ठला परमार्थिक क्षेत्रामध्ये जी गोष्ट प्राप्त नाही ती गोष्ट प्राप्त होणं याला शास्त्रामध्ये योग असं म्हटलेलं आहे। थोडा ऐकू द्यायचा, थोडा आवाज द्यायचा, रिटर्न द्यायचा आणि बाहेरची भोंगी थोडीशी कमी ठेवायची, फक्त इथला आवाज व्यवस्थित द्यायचा। घरी झोपून जे ऐकतात त्यांची चिंता करू नका, इथं वेळ काढून ऐकायला जे आलेले त्यांची चिंता करा, मोकळा आवाज करा। तर भगवान पंढरीनाथाच्या समोर जगद्गुरु तुकोबरा अत्यंत प्रसन्न मुद्रेने पाहणाऱ्या पंढरीनाथाकडे मागणं मागतात ते क्षेमाची। कारण परमार्थ क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी प्राप्त नाहीत त्या प्राप्त होणं याला योग म्हटलेला आहे आणि प्राप्त झालेल्या वस्तूचा सांभाळ होणं याला क्षेम म्हटलेला आहे। प्राप्त करण्यापेक्षा सांभाळ करणं हे अवघड असतं आणि म्हणून जीवनामध्ये जो भाव प्राप्त झाला तो भगवंताच्या कृपेने झालेला आहे, पण तो भाव आता नष्ट होता कामा नये, त्यामध्ये अंतराय म्हणजे विघ्न येता कामा नये। अनेक विघ्न परमार्थिक क्षेत्रामध्ये येत असतात, पैकी अंतराय 9 प्रकारचे योगशास्त्रामध्ये जे सांगितलेले आहेत त्यांच्या द्वारा भाव नष्ट होण्याची शक्यता असते आणि म्हणून देवा आता माझ्या भावा अंतराय नको देवा, हे देवा भगवंता पंढरीनाथा माझ्या भावा अंतराय नको देवा। माझ्या वाट्याला आलेलं कर्म मी करत राहील, त्याचा भार तुझ्यावरती मी घालणार नाही आणि माझं कर्तव्य तेही मी पार पाडणार आहे। ते कोणतं? तर तुझ्या नामाचं चिंतन करणं। आले भागात ते करीतो तुझे नाम उच्चारितो, फक्त एक आहे ते नामस्मरण करत असताना माझं मन त्या नामाच्या ठिकाणी स्थिर ठेव, बांधून ठेव। दृढ माझे मन येथे राखावे बांधून, या नामसाधनेच्या ठिकाणी माझं मन दृढ अशा स्वरूपाचं बांधून ठेवा। आणि तुमच्या दर्शनाला येत असताना अनेक फाटे मध्ये लागतील, पण त्या फाट्यांना मला फुटू देऊ नको। तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे, दुसऱ्या फाट्याला मला फुटू देऊ नको। तुझ्यापर्यंत येण्याकरता मी निघालो तर तुझ्या दर्शनापर्यंत येऊन मला पोहोचू देत जा। मध्यंतरी अनेक वेगवेगळ्या संप्रदायाचे फाटे लागतील, वेगवेगळ्या पंथाचे फाटे लागतील, त्या फाट्यांना मला फुटू देऊ नको। वारकरी निष्ठ जीवन जगून मी भगवान परमात्मा तुझ्या चरणापर्यंत आलो पाहिजे, त्यासाठी तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटी। विठ्ठला वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमानुसार घेतलेल्या अभंगाचा सरळ भाव सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। तो सरळ भाव आपल्या समोर ठेवलेला आहे। क्रमप्राप्त कार्यक्रमाच्या अनुषंगाने 4 शब्द सांगायचे। मौजे गोधेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर, अत्यंत प्रसिद्ध असलेलं आपलं हे गाव। थोडा ऐकू कमी। या गावामध्ये गेल्या 10 वर्षापासूनची ही परंपरा आहे। अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने, त्याचप्रमाणे गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज, परम आदरणीय श्री क्षेत्र देवगड संस्थानचे सर्वेसर्वा, त्याचप्रमाणे उत्तराधिकारी हरिभक्तीपरायण स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज या संतद्वयांच्या आधिपत्याखाली संपन्न होणारा गोड असा हा कार्यक्रम दररोज नियमाने ज्ञानेश्वरी पारायण, अन्नदानादिक सेवा, दुपारच्या सत्रामध्ये 4 ते 5 समयोचित वेळेत आलेल्या प्रवचनकारांची प्रवचन। आज टाळकरी मंडळी उपस्थित आहेत, त्यांनी सुंदर चाल गायली। ते थोर वाघगावचे ज्येष्ठ गायक आदरणीय आमचे दिनकर महाराज मोईन,
आणि त्यांना साथ ज्यांनी केली ती आदरणीय रमेश महाराज, सुंदर चाल अगदी ठाईची झालेली आहे आणि मृदंग वादक म्हणजे अगदी तरबेज आहेत, त्यामुळे ठाईची चाल अगदी रंगली. आमचे ऋषिकेश महाराज आणि ओंकार महाराज यांनी सुंदर सात मृदंगाची केली, सुंदर चाल झाली. ज्यांच्याकडे आज संत सेवा आहे ते आमचे बदाम महाराज पठाडे, संत सेवक म्हणून ज्यांना उपाधी लाभलेली. आता संत सेवक म्हणजे संतांची सेवा घेतात का संतांना देतात ते आता विचाराचा विषय आहे. पण आम्हाला तरी सेवा त्यांची नियमित मिळत राहतात. कारण रामकृष्ण आश्रम या ठिकाणी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर असल्यामुळे कार्यक्रम नसतात आणि बरोबर अगदी लॉकडाऊनच्या काळापासून पंक्तीचं नियोजन करून दरवर्षी कोणी ना कोणी एखादी यजमान पाहून त्या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी होतो. सर्व महाराज मंडळींना निमंत्रण असतं. असो, सर्व प्रेमाचे संबंध आहेत. या गावामध्ये पहिल्यांदाच अगदी प्रथम सेवेचा योग येतो आहे. अनेक वर्षापासून असं वाटायचं सद्गुरू किसनगिरी बाबांची ही जन्मभूमी आहे, या भूमीमध्ये सेवा असली पाहिजे. कारण अनेक ठिकाणी आपण सेवा करतो, त्या सेवेपेक्षा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणची सेवा मिळणं ही आपल्याकरता भाग्याचं लक्षण असतं. आदरणीय आमचे हरिभक्ती परायण पवार महाराज उपस्थित झालेले, त्यांना निमंत्रण देण्यात आलं, स्वतः गाडी घेऊन उपस्थित झालेले. आता धावपळ खूप आहे सध्या, पण तरी सुद्धा सर्व मंडळी या गावावरती प्रेम असल्यामुळे दररोज बदलून गायक मंडळी उपस्थित आहेत. सुंदर कार्यक्रम असा हा पार पडतोय. आज ज्ञानेश्वरी पारायणाची गोड अशी सांगता झालेली आहे. संतांचा हा आशीर्वाद असतो. मृत पावलेल्या सच्चिदानंद बाबांच्या पत्नीला सौभाग्यवती म्हणून आवाज दिला आणि तिनं सांगितलं, एकदम आश्चर्यकारक प्रश्न असा विचारला. म्हटले, महाराज तुम्ही जो आशीर्वाद दिला तो पुढच्या जन्मातला की या जन्मातला? म्हणजे ज्या अर्थी मुखातून शब्द निघाला तो त्या अर्थी या जन्मातला. बस या जन्मातला. मग सौभाग्यवती म्हणताय कसं? मी तर सती जायला निघाली. म्हटले नाही नाही नाही, जो सच्चिदानंद आहे तो कधी जात नसतो. सचलाची मुर्मी जेव्हा जागृत होईल त्याने ते प्रमाण द्यायला हरकत नाही. जरी काय असतं प्रमाण कधी कधी नाही बसलं तरी त्याला चुकीचं म्हणायचं नसतं. कारण ते प्रमाण चुकीचं नसतं. प्रमाण कोणाचं आहे? प्रमाण संतांचं आहे. ते आपल्या विषयाला बसलं नाही म्हणून त्याला चुकीचं म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. फक्त बसलं नाही एवढं आपण म्हणू शकतो, पण प्रमाण चुकीचं आहे असं म्हणण्याचं धाडस करू नये. गोड असं ज्ञानेश्वरी पारायण परिपूर्ण झालं. ग्रंथाची सांगता झाली, मिरवणूक झाली. वाचक मंडळींनी ग्रंथ डोक्यावर घेऊन मिरवणूक केली. छोट्या भगिनी कलश घेऊन होत्या, सुंदर मिरवणूक झाली. त्यानंतर ग्रंथपूजन झालं, ग्रंथाला गाठ दिली. आता ग्रंथाची आमची गाठ कधी? ग्रंथाची आमची गाठ कधी? अर्थात पुढच्या वर्षी. पण तसं काही करू नका. व्यासपीठ चालक कोरेकर महाराज त्यांनी सांगितलं, म्हटले पहिला अध्याय काढा. 18वा अध्याय संपल्यानंतर नागबाबांच्या 5 ओव्या वाचल्या आणि त्यांनी सांगितलं पहिला अध्याय काढा. पहिला अध्याय कशासाठी काढा? म्हणजे पहिल्या 5 ओव्या वाचून दुसऱ्या पारायणाची काय झाली? सुरुवात. आता सुरू केलेलं हे पारायण हनुमंतरायाच्या समोर सुरू केलं. जे जे बसलेले होते त्यांची जबाबदारी काय की पुढच्या वर्षापर्यंत ते पारायण 5, 10, 25, 100 जसा जसा वेळ भेटेल त्या त्या पद्धतीने वाचन करून काय करायचं? पारायण पूर्ण करायचं. पुढच्या वर्षीच्या पारायणापर्यंतची जबाबदारी जे पारायणाला बसले होते त्यांची, आणि जे बसले नव्हते त्यांची सुद्धा जबाबदारी. फक्त बे शब्द अगोदर लावायचा. बेजबाबदारी त्यांची जबाबदारी. पण कोणती? बेजबाबदारी. पण तसंही काही मानायचं कारण नाही. त्यांच्याही देखील मनात जर आलं की आपणही पुढच्या वर्षीच्या पारायणापर्यंत पारायण करायचं,
तर त्यांनी सुद्धा ग्रंथ घेऊन यायचा आणि पहिल्या अध्यायापासून श्री गणेशाय नमः करून अगदी ओम नमोजी अध्यायापासून जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. त्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचं 1 वर्षात पारायण होईल आणि स्वतंत्र पारायण केल्यानंतरचा एक वेगळा अनुभव तुम्हाला पारायण केल्यानंतरच मिळेल. कारण साखर गोड आहे, साखर गोड आहे असं म्हटल्याने मुख काही गोड होत नसतं. त्याकरता चिमूटभर साखर हातावरती घेऊन मुखामध्ये टाकावी लागते तरच मुख काय होतं, गोड मधुर अशा स्वरूपात होत असतं. केवळ साखर गोड म्हणल्याने मुख गोड होणार नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरी पारायण करणं चांगलं असतं. ज्ञानेश्वरी पारायण केलं पाहिजे असं केवळ म्हटल्याने पारायण घडणार नाही. त्याकरता अट्टहास करावा लागणार आहे. वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावे डोळा पहावे डोळा पहावे पहावे डोळा पहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावे डोळा पहावे डोळा पहावे वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. पंढरी डोळ्याने पाहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याकरता अगोदर वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचनाविना पंढरी पाहण्याचा योग जीवनात येत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी वाचनाला अत्यंत महत्व आहे. आणि त्यातल्या त्यात नेवासा तालुका म्हटलं की श्री क्षेत्र पैस खांबाची महती आहे. पैस खांबाला टिकून ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितला. तो तुम्हा आम्हा सर्व मराठी भाषिकांकरता तळागाळातील सर्वांना या ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्याचा ज्ञानोबरांचा मानस. आणि म्हणून ज्ञानोबरांनी आपला परिसर निवडला आणि दिव्य असा ग्रंथ आपल्याकडे दिलेला आहे. आणि तो ग्रंथ न समजून साक्षात ज्ञानोबराय आपल्या वाट्याला आलेले आहेत असं समजून त्या ग्रंथाची उपासना साधना आपल्याकडून घडली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल पहिल्या दिवसाची सेवा जर असेल तर नामधारक चिंतन असावं. दुसऱ्या दिवसाची सेवा असेल तर भगवंताच्या रूपाचं चिंतन करणारा अभंग असावा. तिसऱ्या दिवशी संतपर अभंग, चौथ्या दिवशी संतांचं लक्षण किंबहुना संतांच्या स्थितीचं वर्णन करणारा अभंग असावा. पाचव्या दिवशी भक्ती ज्ञान वैराग्य सांगणारा अभंग असावा. सहाव्या दिवशी उपदेश पर प्रकरणातील अभंग असावा. आणि आजच्या म्हणजे 7व्या दिवशी भगवान परमात्म्याकडे मागण्याचा दिवस असतो. कारण 6 दिवस पर्यंत आपल्याकडून घडलेला जो परमार्थ आहे. मग ज्ञानेश्वरी पारायणाच्या माध्यमातून घडलेली सेवा किंबहुना प्रवचन श्रवण करण्याची सेवा, कीर्तन श्रवण करण्याची सेवा, कीर्तन साथ करण्याची सेवा, अन्नदानाची सेवा, धनदानाची सेवा, संत सेवा, मंडप स्वच्छ करण्याची सेवा, जेवढ्या काही सेवा आपल्याकडून घडलेल्या आहेत त्या सेवेच्या माध्यमातून भगवान पंढरीनाथाकडे मागण्याचा हक्क आपला निर्माण होत असतो. आणि म्हणून काल्याच्या आदल्या दिवशी अर्थात रात्रीच्या जेवढ्या कीर्तन सेवा आहे त्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी भगवान पंढरीनाथाकडे मागणी मागितली जाते. अशी चालत आलेली परंपरा. आणि क्रमप्राप्त हा आजचा 6वा दिवस असतो, 7वा दिवस असल्यामुळे भगवान पंढरीनाथाकडे मागण्याचा अभंग आपण घेतला. तसं संत महात्मे साधू यांच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते. ज्याला काहीतरी अपेक्षा आहे तो मागत असतो, ज्याला अपेक्षा नाही तो मागत नाही. संतांच्या जीवनामध्ये अपेक्षा नसते. गेल्याच्या पाषाणी वारो
जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची काय नसते, अपेक्षा नसते. आणि म्हणून अपेक्षा रहित जीवन जे आहे ते संत जीवन आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने भक्तांचं लक्षण सांगत असताना जसं आता विजू महाराजांनी प्रमाण दिलं, अगदी तोच विषय भगवान श्रीकृष्ण परमात्मा 12व्या अध्यायामध्ये गीतेच्या बोलतात. अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीन गतकथा अनपेक्ष अविद्यमाना अपेक्षा, ज्याच्या अंतःकरणामध्ये अपेक्षा राहिली नाही, निरपेक्ष जीवन झालं. त्या पदाचं व्याख्यान करत असताना ज्ञानोबरांनी फार गोड ओवी वापरली, फार गोड. ज्ञानोबराय म्हणतात, जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाच्या सनी. ज्याच्या अंतःकरणामध्ये अपेक्षेला जागाच राहिली, अपेक्षेला जागा जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा. कुठल्याही प्रकारची अपेक्षा अंतःकरणात राहिलेली नाही. असं आहे. आशा, अपेक्षा, इच्छा, वासना या गोष्टी माणसाला काय करत असतात, आपल्या पदावरून खाली आणत असतात. आशा उपजली भगवंतासी, नीच वामनत्व आले त्यासी. ज्याच्या अंतःकरणात इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, वासना निर्माण होते, तो आपल्या पदावरून काय होत असतो, खाली अशा स्वरूपाचा येत असतो. भगवान परमात्म्याला आशा निर्माण झाली कशाची, 3 पावलं मागण्याची. 3 पावलं मागण्याची आशा निर्माण झाली. तर एवढा मोठा परमात्मा, व्यापक परमात्मा, पण त्याला नीच वामनत्व अर्थात भटू स्वरूप प्राप्त करून बळीच्या दारामध्ये जावं लागलं. आपली उच्च अवस्था सोडून त्याला लहान व्हावं लागलं. विठ्ठल आणि म्हणून ज्यांच्या अंतःकरणामध्ये अपेक्षा आहे त्यांनी स्वतःला मोठं समजण्याचं कारण नाही. तो कोणी जरी असला तरी ज्याच्या अंतःकरणात इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, वासना आहे, तो कोट्याधीश करोडपती जरी असला तरी तो आशेमुळे काय ठरतो, छोटा ठरतो. एकाच्या घरी आम्ही गेलो, म्हटले महाराज सर्व काही परिपूर्ण झालं, 1 गुंठा जमीन नव्हती, वेगळं निघालो, पण सर्व स्वतः कमवलं, शून्यातून विश्व उभं केलं, खूप शेत घेतले. नंतर अगोदर झोपडीत राहत होतो, नंतर पत्रा केला, आता पत्रा नाही, 4-5 मजली बिल्डिंग झाली. आता सगळे काम संपले, अपेक्षा कोणतीच राहिली. मग बंगला पाहण्याकरता विजू महाराज त्याच्याबरोबर जर आपण गेलो, मग पहिला मजला पाहिला, दुसरा मजला पाहिला, 4थ्या मजल्यापर्यंत गेलो. म्हणजे 4 मजले झाले, पण तरी सुद्धा गज काढून ठेवलेले दिसले. म्हणलं मग पूर्ण जर अपेक्षा झाली तर मग एक गज कशाला काढले, म्हणजे न जाणो भविष्यात न जाणो जर वाटलं आपल्याला शेत टाकावं म्हणून गज काढून ठेवले. आशा पूर्ण झाली का, आपलं परिपूर्ण झालं असं म्हणणं वेगळं आणि अंतःकरणातून समूळ परिपूर्णतया त्याचा अनुभव घेणं हे वेगळं. विठ्ठला संत महात्मे या जगतामध्ये मोठे का, कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची काय नसते, अपेक्षा नसते. ज्ञानोबराय बोलतात, जयाची ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा. अपेक्षेकरता जागा त्यांच्या अंतःकरणात राहिली नाही. असं निरपेक्ष जीवन म्हणजे संतांचं जीवन असतं. मग असे संत महात्मे देवाकडे मागतात ते कसं, विठ्ठल कारण जे मागतात त्या मागणाऱ्यांचा तितकारा संसार नाही. बस भिक्षा पात्रा उलवणे, जळो जिने लाजिरवाने, आयशी आशी नारायणी उपेक्षिते सर्वथा. तुका मने करी ब्रह्मांड ठेंगणी, आता पसरी जिने देखत्याचे देखत्याचे, आता पसरी जिने देखत्याचे आता पसरी आता पसरी तुका मन
हात पसरीजीने दिगत्याचे ब्रह्मांड प्राप्त झालं तरी त्या ब्रह्मांडाला ठेंगणं समजतो, कमी समजतो. सर्व काही प्राप्त होऊ नये आधाशासारखा पाहतच असतो. जसं जर्सी गाय, जसं जर्सी गाय कितीही चारा टाकला तरी त्या चारा टाकणाऱ्याकडे अशी पाहत राहते, परत कधी टाकतो. असा पाठीवर चारा टाकला, कुट्टी टाकली, थोड्या वेळ झाला पुन्हा पाहायला गेलं की गाय पुन्हा अरे काय गाय आधाशासारखी पाहत असतात. गावरान गाय तशी नाही. गावरान गाय अगदी प्रेमाने पाहते. मुठभर चारा जरी टाकला की व्यवस्थित अगदी अशी प्रेमाने पाहते. म्हणून तिच्या त्या डोळ्यामध्ये वात्सल्य भाव आपल्याला जाणवतो. गाय मारकी जरी असली जवळ आणि शिंग जरी मारत असली पण ती अत्यंत पवित्र आणि सोज्वळ अशा नेत्राने जेव्हा पाहते आणि तिचा तो कृपेचा जो वर्षाव आहे तोच गोमातेचा खऱ्या अर्थाने आशीर्वाद आहे. विठ्ठला पोट भरल्यानंतर त्या चाऱ्याला पुन्हा घेता येईल. कोण? गावरान गाय बरं का. ते तसंच पडून राहतं. पुन्हा भूक लागली, रवंत पूर्ण झाला, नंतर घेते तिचं नाव गोमाता. बाकीच्या ज्या संस्कारित वगैरे त्या आधाशासारख्या पाहत राहतात. त्यांना किती खावं याचं ज्ञान नाही, किती दूध द्यावं हे कळत नाही. विठ्ठल विठ्ठल तात्पर्याचा भाव काय? निराशावादी असणं हे महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे करी ब्रह्मांड हात पसरीजीने दिगत्याचे. जो हात पसरतो त्याचं जीवन काय आहे? धिक्कार. हात पसरवण्याचा अधिकार काहींना दिलेला आहे, काहींना नाही. ब्रह्मचारी व्रतस्थ आहे, वानप्रस्थ आहे, वानप्रस्थ व्रतस्थ आहे, किंबहुना संन्यासी आहे. तो हात पसरू शकतो आणि त्याने पसरवलेल्या हाताच्या द्वारा तो सामाजिक कार्य किंवा पारमार्थिक कार्याकरता त्याचा काय करत असतो? उपयोग करत असतो. आणि म्हणून त्याचं जीवन उघडतं. इतरांनी जर हात पसरले तर त्याचं जीवन तुकोबराय सांगतात हात पसरीजीने दिगत्याचे. आणि मग मागणाऱ्याच्या पक्षातले तुकोबराय, अपेक्षावाद्यांच्या पक्षातले तुकोबराय नाही. पण तरी सुद्धा पंढरीनाथाकडे गेल्यानंतर, पंढरीनाथाने आग्रह केल्यानंतर काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा असा आग्रह केल्यानंतर नको असताना सुद्धा, अपेक्षा रहित जीवन असताना सुद्धा आणि भौतिक जगातलं काही न मागता पारमार्थिक सृष्टीतलं काहीतरी मागणारे तुकोबराय. कारण आम्हाला काही नको, काही नको असं म्हणत 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 जगद्गुरु तुकोबरायांनी गाथेमध्ये जवळजवळ 145 अभंग मागणीपर प्रकरणातील आहे. 145 अभंगातून वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या तुकोबरायांनी केलेल्या आहेत. मग निरपेक्षवादी असणारे संत जगद्गुरु तुकोबराय, आम्हाला काहीच नको असं म्हणणारे तुकोबराय 145 अभंगाच्या माध्यमातून मागतात. ते कसं? विठ्ठल आणि पारमार्थिक कोटीतील काही पदार्थ जर तो मागितलं तर ते मागण्याच्या यादीत येत नाही. जर समजा वडिलोपार्जित इस्टेटीचं वाटप चाललेलं आहे आणि त्यामध्ये चमच्या पळीवळीवर भांडणं करताना दिसतील, पण ज्ञानेश्वरी लहानाच्या वाट्याला गेली, माझ्या वाट्याला आली नाही असं म्हणणारे सापडणार. ज्ञानेश्वरी ग्रंथ वडिलोपार्जित, वडिलांनी आयुष्यभर वाचलेला ग्रंथ माझ्याच वाट्याला आला पाहिजे असा आग्रह आपला नसतो. म्हणजे पारमार्थिक ज्या वस्तू परंपरा चालत आलेल्या आहेत त्या मला पाहिजे, अपेक्षा त्यांच्याविषयी आपली नाही. पण चमचा, पळी, चिमटा हे जड पदार्थ जे इथंच राहणारे आहेत, सोबत येणारे नाही. ज्ञानेश्वरी मात्र चिंतनाच्या द्वारा चिंतन केलं, मनन केलं तर ते आपल्या बरोबर येणार नाही. पण वडिलांनी जो ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला तो माझ्याच वाट्याला यावा असा आग्रह आपला नसतो. कारण आपल्याला अपेक्षा परमार्थाची नाही, आपल्याला अपेक्षा काय आहे? संसारातल्या पदार्थांची. विठ्ठला विठ्ठला तुकोबरायांनी म्हटलेलं आहे, तुकोबरायांनी म्हटलेलं आहे. असं आहे, अशा भौतिक पदार्थाच्या विषयी आपल्या अंतःकरणात असणं. ल्यावे खावे परी असावे सदैव, हेच करी हा संसार सतत. बस एवढा
चांगलं ल्यावं, चांगलं खावं, चांगलं प्यावं अशा पद्धतीने राहणं हे अज्ञानाची भक्ती, इच्छेची संपत्ती, तयाच्या चित्ती बोधकायचा। त्यांची भक्ती ही अज्ञानाची भक्ती ही देवाकरता नसून देवाची भक्ती करून भौतिक जगतातील काहीतरी मिळवण्याकरता असते। पण संतांचं मात्र तसं नाही। भौतिक जगातील कोणत्याही पदार्थाची अपेक्षा त्यांना नसते, पण परमार्थाच्या विषयी मात्र लालसा असते। देवा पुरवावी वासना सद्वासना, असद वासनेचा त्याग करून सद्वासनेचा अंतःकरणामध्ये ठेवा, ते जपतात। आणि जेव्हा जेव्हा पंढरीनाथाच्या दर्शनाचा योग येतो आणि जेव्हा जेव्हा पंढरीनाथ म्हणतात काहीतरी मागा, काहीतरी मागा, तेव्हा पोट भरलेले परिपूर्ण तृप्त असलेले संत पण भगवान परमात्म्याच्या आग्रहास्तव मागतात। आणि देवाला काय मागणं पहिलं अंतराय नको देवा। असं झालं। अनेक कैवारी झाले, अनेक कैवारी झाले, त्यांना वाटलं हे म्हणतील, त्यांना वाटलं ते म्हणतील। आता माझ्या भावा अंतराय नको देवा। देवा तुकोबराय प्रसन्न मुद्रेने पाहणाऱ्या भगवंताकडे, कारण जेव्हा जेव्हा दर्शनाला जायचा योग यायचा, चंद्रभागेमध्ये स्नान करावं, नामदेव पायरीचं दर्शन करावं आणि पंढरीनाथाच्या दर्शनाकरता जावं। समोर पंढरीनाथ उभे आहे, तुकोबरायांची विना चमकल्याबरोबर ज्याला सरळ उभं राहायचं सांगितलेलं आहे पुंडलिकरायाने, विटेवर उभं केलेलं आहे। समचरण सरोजम सांद्रलांबोदाभव असं त्याची समचरण दृष्टी असलेला परमात्मा, पण तुकोबरायांची विना समोर येताना पाहिल्याबरोबर लगेच खाली, असं खाली बघायचं। मग तुकोबराय जवळ जायचे, दर्शन घ्यायचे, देवा आमच्याकडे बघायचं नाही का? म्हणजे बघू शकत नाही, कारण भक्ती क्षेत्रातले तुम्ही सावकार आहात। म्हणजे तुम्ही भक्ती करून करून भक्तीचं ऋण आमच्या डोक्यावरती ठेवलंय आणि त्या ऋणामुळे आमच्या डोक्यावर झालं ओझ। जसं ऋण घेतलेला मनुष्य सावकाराच्या नजरेत नजर घालून बोलू शकत नाही, त्या पद्धतीने भक्तीचं ऋण देवाच्या डोक्यावर झाल्यामुळे, देवाला त्याचा भार झाल्यामुळे तुकोबराय समोर आले की देवाने असं खाली बघावं, आमच्याकडे बघून बोलायचं नाही का? कारण तुमची तशी प्रतिज्ञा आहे। तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा, सेवेच्या द्वारा देवाला ऋणी करून ठेवण्याचं सामर्थ्य तुकोबरायांचं आहे। आणि म्हणून धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ, परमात्म्याला सदा प्रसंगी खाली पाहावं लागावं, एवढी भगवत भक्ती जगद्गुरु तुकोबरायांची। विठ्ठला विठ्ठला विठ्ठला।
म्हटले मग तुम्ही आमच्याकडे पाहण्याकरता काय करावं लागेल? त्याकरता तुम्हाला काहीतरी मागावं लागेल. म्हणले मग मागू आम्ही, पण तू जे देशील ते नाही, आम्हाला जे पाहिजे ते. हे चिदेगा पांडुरंगा मनसी काही मागा, हे चिदेगा पांडुरंगा. तू म्हणतोय ना काहीतरी मागा, काहीतरी मागा, तर हे पांडुरंग परमात्मा हे माझ्या भावा अंतराय नको, वेळ बडा आहे, माझ्या भावा अंतराय येऊ देऊ नको. मग माझ्या भावात आणि माझ्यात काय नको? कोणात माझ्या भावात, थोरल्या भावात, मोठ्या लहान्या भावात, कोणत्या भावात? हा भाव नेमकं कोण आहे? आता माझ्या भावा अंतराय नको देवा. मग सख्या भावा का सावत्र भावा का चुलत भावा का मावस भावा, नेमकं कोणत्या भावा? विठ्ठला विठ्ठला एकदा असा भंग घेतला आम्ही. काय सांगतो तू मासी भदारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. त्याचं ध्रुपद काय? करिता भवानी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी. पण आता माग म्हणणारा थोडासा पहिल्यांदाच म्हणायला लागला होता, काय माहिती नाही, स्वर वगैरे चांगला, पण तो म्हणायचा भावाची तुरी वाहावसी. म्हणलं भावाच्या तुरी कशाला वाहतो? म्हणजे तसं होऊ शकतं. नेमकं भाव शब्द काय आहे, भावा काय आहे ते समजलं. कारण एका ज्ञानेश्वरी पारायणाच्या ठिकाणी कीर्तन केलं आणि तिथं भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी अभंग. दुसऱ्या दिवशी माऊली उठली, बहीण नेमकं दिवाळीला आली आणि सकाळी उठून स्नान केलं. भाऊ झोपलेला होता, त्याला उठवलं, म्हणजे उठ दादा. एका हातामध्ये भावाचं दंड आणि एका हातात ग्रंथ. काय करते ताई? ताई म्हटली भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. म्हणजे भाव धरून ज्ञानेश्वरी वाचते. म्हणजे भाव शब्दाचा अर्थ तिला भाऊ केला. तो भाऊ, भाऊ या अर्थाने भाऊ शब्द नाही. भाव एक असं तत्व आहे की जे तत्व इतकं पॉवरफुल आहे की त्याच्या पुढे कोणाचंही बळ चालत नाही. कितीही बलवान असला दुसरा, पण भाव या बळापुढे कोणाचं बळ चालत नाही. भाव असं बळ आहे. भावापुढे बळ नाही कुणाचे सबळ. भावाच्या पुढे दुसरं कुणाचंही बळ चालत नाही. एक सांगा, आतापर्यंत देव कोणी कोणी पाहिला? देव पाहिला असेल तर त्यांनी इथं हात वर करून सांगावं, मी देव पाहिला. देव दिसला? देव दिसला नाही, पण देव आहे की नाही? आहे. देव आहे, पण देव दिसला नाही. का दिसला नाही? कारण त्याला प्रगट करण्याकरता आपल्या अंतःकरणामध्ये काय कमी पडला? भाव कमी. जर भाव अंतःकरणात असेल तर न दिसणारा देव दिसल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे भाव जवळी धरोने आणि देव, जवळी धरोने आणि देव. जवळी धरून आणि देवाला जवळ धरून आणण्याची पावर कोणात? जो न दिसणारा देव, न दिसणारा परमात्मा, पण त्याला जवळ धरून कोण आणू शकतो? तो त्याचं नाव आहे भाव.
तैसा हरी कर तळी म्हणजे तळ हातावरती ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे तळ हातावर आवळा ठेवला आता तो आवळा जसा आपल्याला दिसतो एक सांगू तळ हातावर ठेवलेला आवळा सर्वांगाने दिसत नाही बरं सर्वांगाने दिसत ठेवलेली जेवढी जागा आहे ती जागा ठेवलेली असल्यामुळे आपल्याला दिसत नाही पण ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याची उणीव भरून काढली ज्ञानोबराय म्हणतात कर करावरी वाटोळा डोलतू दिसत तसे जैसा आवळा म्हणजे तळहातावरती आवळा ठेवला आणि तो असा डोलणारा तो डोलणारा आवळा सर्वांगाने जसा दिसतो त्या पद्धतीने करतळी आवळे तैसा हरी हातावर डोलणारा आवळा जितका स्पष्ट दिसतो त्याच पद्धतीने परमात्म्याचं दर्शन होतं पण त्याकरता बळ कशाचं पाहिजे भाव बळे आकळी जो कधीही आकळत नाही त्याला आकळण्याचं बळ म्हणजे कोणतं आहे भावाचं बळ आहे माता हे भावबळ ज्याच्या अंतःकरणात निर्माण झालं त्या भावबळाच्या जोरावरती न दिसणाऱ्या परमात्म्याला आपण पाहू शकतो काही ठिकाणी जर आपण गेलो काही नियोजन कीर्तन सोडायचं मग लांबवायचं बर तिकडे बसून नियोजन करा विठाला विठाला भाव असा वजनदार व्यक्ती आहे हे पहा एखादं जर काम आपलं होत नसेल ट्रान्सफॉर्मर बसवायचा या अधिकाऱ्याला भेट त्या अधिकाऱ्याला भेट याला भेट त्याला भेट सगळ्यांना भेटूनही देखील काम जर झालं नाही तर मग थोडस वजन आपण वापरतो बरोबर मग त्या व्यक्तीचं नाव सांगितलं की काम झालंच म्हणून बरोबर उच्च अधिकाऱ्याचं किंवा उच्च आमदार खासदार यांची भेट घेतली की काम होत म्हणजे ते काम होण्याकरता याच्या त्याच्या दारामध्ये सतरंदा चक्कर घालत बसण्यापेक्षा वजनदार व्यक्तीच्या माध्यमातून जर काम केलं तर काय होत असतं ते पटकन होत असतं तसं परमात्मा दर्शनाचं काम वेगवेगळ्या अनेक कार्याने आपण करून पाहतो पण भाव नावाचं तत्व पुढे ठेवून जर त्या भाव नावाच्या व्यक्तीचा वापर जर केला तर मग मात्र परमात्म्याचं बळ काय पडतं कमी पडतं न दिसणारा देव पण त्याला समोर येऊन काय करावं लागतं प्रगट व्हावं लागतं बस भाव या शब्दामुळे भाव या वजनदार व्यक्तीमुळे न दिसणाऱ्या देवाला प्रगट व्हावं लागतं परमात्म्यामध्ये अशी काही वजनदार तत्व आहेत ज्यांचं नाव जरी ऐकलं तर विकार तिथं थांबत नाही वैराग्य विवेक या गोष्टी क्षमानिषक्क मुमुक्षुता या वजनदार गोष्टी परमात्म्यात सांगितलेल्या आहेत वैराग्याचं नाव ऐकल्याबरोबर काम क्रोधाधिक विकार काय करतात पळवाट काढत असतात वैराग्याचं नाव ऐकलं कारण वैराग्य तेवढा पॉवरफुल व्यक्ती आहे तसा भाव हा शब्द सुद्धा काय आहे पॉवरफुल आहे काही न लगे एक तो एकटा तरी काम करतो दुसरे हजार उपयोगाचे नाही एक वजनदार व्यक्ती वापरला जसं व्यवहारात ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम आपलं होतंय तसं परमार्थात सुद्धा परमात्मा भेटीचं काम पूर्ण करायचं असेल तर त्याकरता देवाच्या सुद्धा मागे लागायचं फक्त भाव अंतःकरणामध्ये जागृत करायचा आपोआप भाव या वजनदार व्यक्तीमुळे न दिसणारा देव सुद्धा प्रगट होतो विठ्ठल देव असतो का दगड असतो खरं काय असतो मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर दगड असतो की देव असतो काय असतं दगडच असतो मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर तिथं काय असतो दगडच असतो पण तो दगड राहत नाही कारण त्याच्यावरती आपण काय ठेवला भाव ठेवला भाव धरी तया तारील पाषाण दगड सुद्धा आपल्याला तारून नेऊ शकतो कशाने भावने वाळूची पिंडकी करतात माता भगिनी कोणत्या ऋषी पंचमी कोणत्या तिला करतात वाळूची पिंडकी माता ती वाळू आहे पण त्या पिंडीची केलेली पूजा
भावनेने केलेली पूजा वाळूची केली का शिवजीची केली? काय मत? अहो पूजा होताना जरी वाळूची झालेली दिसली पण ती झालेली पूजा कोणाची? शिवपूजा शिवाशी शिव केलेली पूजा ही शिवाला अर्पण होत असते. आणि म्हणून तर पहा काही तथाकथित निर्गुणवादी जे आहेत ना ते आपल्या मूर्ती पूजेचा त्या ठिकाणी तिटकारा करतात आणि आपला प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणतात मूर्ती पूजा खरी असते का? मूर्ती पूजा करून काय उपयोग होणार? दगडाला काय उपयोग होणार? असा प्रश्न आपल्याला मांडला जातो. पण त्याचं उत्तर आपल्याकडे असलं पाहिजे. काय? आपण त्या दगडाची पूजा करतो की दगडात मानलेल्या देवाची पूजा करतो? काय मत? आता हे संत सेवक मंडळी एवढे 4-4, 5-5 हार घेऊन येतात. मग ती केलेली पूजा या देहाची आहे की या देहाच्या माध्यमातून संतांची आहे? ही केलेली पूजा जर आम्ही आमची मानली तर तो आमचा मूर्खपणा ठरेल. बरं, तुम्ही केलेली पूजा ही संत पूजा आहे, या व्यासपीठाची पूजा आहे, ती या वारकरी संप्रदायाची पूजा आहे. हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि मग व्यक्तिपूजेला थारा नाही तर व्यक्तिपूजेच्या माध्यमातून परंपरेची पूजा आहे. त्या चालत आलेल्या त्या शास्त्र परंपरेच्या निष्ठेची ती पूजा आहे. मंदिरात गेल्यानंतर असतो दगड पण त्या दगडाला आपण दगड मानत नाही. काय मानतो? देव. आमच्या गावामध्ये आम्ही लहानपणी पाहिलं एक व्यक्ती दर्शना करता यायची. दर्शना करता आली चालत असताना असे सरळ चालायचे पण हनुमंतरायाचे दर्शन करायला मंदिरात जात नसायचे. पायरीपासूनच दर्शन करायचे. हात असं मागं टाकायचे. हात मागं ठेवून दर्शन करायचे. म्हटलं मागं ठेवून का बरं दर्शन घेतात? आम्ही विचारलं असं. म्हणलं हात मागं ठेवून का बरं देवाचं दर्शन? बाकीचे तर असं दर्शन घेतात, तुम्ही असं काय घेतात? म्हणले कसं आहे, माझ्या हातात असलेली बिडी हनुमंतरायाला दिसू नये म्हणून, म्हणजे हनुमंतरायाला माझ्या हातात ती बिडी दिसू नये म्हणून मी पाठीमागे हात घेऊन काय करतो? दर्शन करतो. आता मला एक सांगायचं, मग तो बिडी पिणारा जो मनुष्य आहे त्याच्या दृष्टीने मंदिरात दगड आहे की हनुमंतराय कोण आहे? मंदिरापुरतं का होत नाही? त्याने काय मानलं? दगड मानलेलं नाही, हनुमंतरायच मानलेलं आहे. हे भावनेचं फल आहे. त्याच्या दृष्टीने तो बिडी मद्यपी असेल, बिडी पिणारा असेल, मला त्याच्याशी मतलब नाही. पण तो दर्शन घेत असताना हनुमंतरायाला बिडी दिसू नये म्हणून पाठीमागे धरतो. याचा अर्थ त्याचा त्या ठिकाणी काय आहे? भाव आहे. काही असे महाभाग आहेत तिथं दिवसभर बसून तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारत बसतात, पत्त्या खेळत बसतात. त्यांच्या दृष्टीने मंदिरात सुद्धा काय राहिलेलं नाही, देव राहिलेला नाही. किती लज्जास्पद गोष्ट आहे महाराज. म्हणजे कमीत कमी भाव या दृष्टीने तो दगड नसून साक्षात भगवंत आहे अशी भावना आपली चाचल्य झाली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल भाव हा शब्द असा आहे की तो जर आपण ठेवला दगडावर तर दगड सुद्धा दारून नेतो. मग तुम्ही म्हणाल जिथं दगड आहे तिथं त्या दगडावर भाव ठेवू, पण कुठं कुठं जर दगडच मिळाला नाही, काळ्या रानामध्ये लागण करायची आहे, मग अगोदर पूजा करायला तिथं ते तीन काय करतात असं काय म्हणतात त्याला? वाड्याचं. आणि मग दगड मिळालाच नाही गणपती म्हणून, मग एक ढेकूळ जरी ठेवलं, माती जरी ठेवली तरी सुद्धा ती केलेली पूजा गणपतीला काय होत असते? प्राप्त होत असते. हे पहा, जिथं दगड मिळाला नाही, जिथं दगड मिळेल तिथं दगडावर भाव ठेवला तर दगड टाळून नेतो, हे बरोबर. पण ज्या जमिनी दगडच मिळणार नाही त्या ठिकाणी कोण तारून नेणार आहे? विठ्ठल त्याकरता थोडं इतिहासात जावं लागतं. इतिहासात जावं लागतं. कोण? एकलव्य होता. एकलव्य. त्याचं नाव काय? एकलव्य. डबल लव्य नाही. त्याने एकदा एक गुरु मानला पण परत गुरु बदल्यापणा केला नाही. किती गुरु मानले? एक गुरु मानला परत गुरु बदल्यापणा केला नाही. त्याचं नाव एकलव्य. एका पुढेच लवतो त्याचं नाव एकलव्य. डबल लव्य नाही. काय
एकलव्याची कहाणी. तो गुरु म्हणून स्वीकारण्याकरता द्रोणाचार्यांच्याकडे गेला. द्रोणाचार्य महाराज मला शिष्य म्हणून स्वीकारा. त्यांनी सांगितलं बाबा शूद्रांना शिकवण्याचा माझा पण नाही, मी शिकू शकत. ठीक आहे काय हरकत नाही, पण त्याने मनस्वी ठरवलेलं आहे मी तुम्हालाच गुरु करणार. मग तो गेला रानामध्ये गेला, दगड शोधला, दगड मिळाला नाही. डोंगरात गेला, डोंगरात तुळशीचं रोप लावायचं असतं आपण काय म्हणतो रानात माती आणतो. त्या मातीला काय म्हणतात? मी लहानपणी ऐकलंय वावरी असं म्हणतात. काय म्हणतात? वावरी म्हणतात. आता काय म्हणतात मला माहिती नाही. म्हणजे पण वावरी का म्हणतात बिजू महाराज? त्याचं कारण ती वावरातून आणली म्हणून वावरी. पण ज्ञानोबरायांनी तिला डोंगरी शब्द वापरला का? कारण त्याला वावरातली मिळाली नाही, त्याने डोंगरातली काढली म्हणून ज्ञानोबराय म्हणतात डोंगरी. श्री गुरुचे नावे माती डोंगरी जयापाशी होती, तये कोळी त्रिजगती एकवद केली. त्या कोळ्याच्या पोराने त्रिजगती एकवद केली, ख्याती केली. कशाच्या जोरावर? डोंगरातली माती काढली. ज्ञानोबराय म्हणतात श्री गुरुचे नावे माती डोंगरी जयापाशी होती. मग त्या मातीचा पुतळा केला, द्रोणाचार्य नाव दिलं आणि त्या पुतळ्याला विचारायचा सोडू का बाण? हाच म्हणायचा आणि तोच म्हणायचा सोड बाण. असं करत करत 12 वर्ष पूर्ण अध्ययन झालं. आता शेवटचा विधी कोणता? दक्षिणाम समर्पयामी. श्री गुरुला दक्षिणा दिल्याशिवाय शिक्षण अध्ययन पूर्ण होत नाही. आणि म्हणून श्री गुरुला दक्षिणा द्यायची, पण आपल्याकडे काही नाही. 100 कौरव 5 पांडव ते तिकडे गुरुंकडे शिकलेले ते देतील, पण आपण काय देणार? त्याने काय केलं? टिकाव घेतला, खोरं घेतलं, गमिलं घेतलं आणि आश्रम स्वच्छ करावं म्हणून तिकडे निघाला. जाता जाता धनुष्यबाण खांद्यावर अटकवलं, निघाला. तिथं गेल्यानंतर श्री गुरूंची सकाळच्या प्रहरी पूजा चाललेली आहे. याची आपली सेवा चालू झाली. कौरव पांडव त्यांचे ते अभ्यासामध्ये मग्न आहे आणि तितक्यामध्ये श्री गुरूंचं ध्यान चालू आहे. त्यांनी कुंडलीन शक्ती जागृत केली. मूलाधार चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र, विशुद्धाख्य चक्र, प्रज्ञा चक्र. वेळ थोडा राहिलेला आहे, काळजी करू नका. त्या पद्धतीने षटचक्राचं भेदन करणार. तितक्यामध्ये कुत्र्याचा आवाज आल्याबरोबर ध्यान भग्न झालं. काय करावं समजेना. मग श्री गुरूंनी त्या ठिकाणी बाहेर येऊन सांगितलं, अरे म्हणे समजत नाही का? हा कुत्रा भूक करतोय, मध्ये येऊन त्याचा आवाज बंद करा. दुर्योधन म्हटलं काय हरकत नाही, कार्याचा कारणाचा नाश करतो. म्हटलं गदा घेऊन मारायला लावला. म्हणजे गाढवा, मी काय सांगितलं? कुत्र्याचा आवाज बंद करायचा, फक्त आवाज बंद करायचा, कुत्र्याला मारायचं नाही. मग त्यांनी सगळ्या वया उचकावल्या. थुंका लावून पानं पलटत होते, थुंका लावून पानं पलटत होते. थुंका लावून पानं पलटू नये, त्यांना मंत्र सापडला नाही. फक्त कुत्र मरू द्यायचं नाही, फक्त काय बंद करायचा? आवाज बंद करायचा. म्हणजे गुरुजी हा पाठ राहिला बरं का आपला, हा पाठ राहून गेला. पण तिथे ही चाललेली लीला पाहत होता दुरून कोण? एकलव्य. त्याने धनुष्यबाण घेतला, जवळ गेला. म्हटले गुरुजी मला आज्ञा देता का? मी ते काम पूर्ण करतो. म्हणले बेटा आज्ञा आहे तुला, करून दाखव. त्याने काय केलं? धनुष्यबाण घेतला, बाण घेतला, प्रत्यंच्या तांडली, नेम धरला कुत्र्याच्या दिशेने आणि ध्यान केलं. कुणाचं? कोणत्या? समोर असलेल्या ती मातीच्या. अहो ज्या गुरुकडे त्याने अध्ययन केलं त्याच गुरुचं स्मरण केलं. श्री गुरुचे नावे माती डोंगरी जयापाशी. त्या डोंगरातल्या कोरून केलेल्या मातीच्या पुतळ्याचं ध्यान केलं. मातीचा द्रोण केला, तो कोळी भाव फळला. मातीच्या केलेल्या द्रोणाचार्यांचं स्मरण केलं, भाव ठेवला, बाण सोडला, बाण सरळ कुत्र्यापर्यंत गेला. तिथं जाऊन बाण उभा झाला. काय झालं? बाण आतापर्यंत फक्त सरळ जाऊन लक्ष भेदन करण्याला हे पाहिलेलं होतं, पण आज श्री गुरूंनी सुद्धा पाहिलं की ही विद्या आपल्याकडे सुद्धा नाही, याच्याकडे आली कशी? म्हणजे श्री गुरु पेक्षाही जास्त विद्या शिष्याकडे जात नसते. पण त्याच्याकरता उदाहरण कोण आहे? भाव ठेवलेला हा कोळ्याचा एक श्री गुरु द्रोणाचार्यांपेक्षा एक पाऊल पुढे. तिथपर्यंत बाण गेला, बाण उभा झाला, पुत्र भा करण्याकरता आ केलं ना, बरोबर त्याच्यामध्ये जाऊन असा बाण उभा. आता आत राहिल्यामुळे भा करता येईल,
आणि तोंड मिटवता येणं त्याच्यावर कोई करता येईल हो नाही कोई नाही जागेवर आवाज चिडी चिप 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 चिडी चिप बस पुत्र शांत पुत्र मेलही नाही आवाज तिथं बंद आहे आणि मग यांच्यामध्ये चर्चा चालू झाली दुर्योधन म्हटलं ए बघा रे आपल्याला दिवसा शिकवत होते रात्री तिकडे जाऊन पाठ घेत होते काय म्हणजे गुरूंच्या विषयी सुद्धा द्रोह अशा प्रकारची जर श्रद्धा असेल तर त्यांना पूर्ण विद्या मिळणार पण एक साक्षात गुरूंकडे शिकला नाही त्याने भाव ठेवला मातीवरती तरी सुद्धा त्याला तारून नेलं कुणी भाव या वजनदार त्या करता हे देवा आमच्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयी निर्माण झालेला जो भाव आहे तो नष्ट होऊ देऊ नका आता माझ्या भावा अंतराय नको देवा विठोबा रखुमाई अंतराय नको देवा हे देवा तुझ्याविषयी निर्माण झालेल्या भावनेमध्ये माझ्या अंतःकरणात अंतराय येऊ देऊ नका अंतर पडू देऊ नका विघ्न येऊ देऊ नका माझ्या वाट्याला आलेलं कर्म मी करत राहील आले करीतो आली भागाते करीतो आले करीतो आली भागाते करीतो आले भागाते करीतो आले भागाते करीतो आले भागाते करीतो भागाते करीतो आले भागाते करीतो आले भागाते करीतो करीतो तुझे नाम उच्चारितो माझ्या भागा वाट्याला आलेलं कर्म मी करत राहील पण देवा तुझं नामचिंतन करण्याचं कर्तव्य पार पाडेल होईल तो भोग भोगीन आपला न घाली विठ्ठला भारत माझ्या वाट्याला आलेलं प्रारब्धाने किंवा कर्म धर्म संयोगाने आलेलं कर्म मी करत राहील पण त्या योगाने कर्म करण्याचा भार तुझ्यावर टाकणार नाही आणि माझं कर्तव्य म्हणून मी तुझं नाम जप करत राहील फक्त एक आहे माझं मन त्या नामाच्या ठिकाणी बांधून ठेव दृढ माझे मन पायी राखावे बांधून माझं मन त्या नामाच्या ठिकाणी दृढ असं बांधून ठेवा येथे नामाच्या ठिकाणी माझं मन बांधून ठेवा दृढ असं बांधून ठेवा कारण कधी कधी काय होतं नाम मी घेत राहतो माल चालू राहते पण मन मात्र इकडे तिकडे फिरत राहते कथा चालू असते कीर्तन चालू असतं पण मन म्हणत असतं 9:15 होत आले अजून कसं काय सुटेल मन म्हणत राहत आणि म्हणून कर जोडतो कथे काळी आपण असावे जवळ कथा चालली पण मन कुठंतरी भटकत राहत नामचिंतन चाललंय मन कुठंतरी भटकत राहत मग त्या मनाला नामाच्या ठिकाणी दृढ असं बांधून ठेवा दृढ माझे मन येथे राखावे बांधून आणि देवा पंढरपूरला निघालो तुझ्या दर्शनाला चाललो आणि आता मध्यंतरी वाट्याला फाटे फुटू देऊ नका अभंगाचं शेवटचं
काहीसं चिंतन आपण या ठिकाणी केलेलं आहे. मौजे गोधेगाव अत्यंत प्रसिद्ध असलेलं आपलं हे गाव, या गावामध्ये चालत असलेल्या सप्ताहातील आजची 7व्या दिवसाची अर्थात उपांत्य सेवा या ठिकाणी परिपूर्ण झालेली आहे. झालेली पुरोडाश पुण्यात्मक सेवा हनुमंतरायाच्या चरणारविंद या ठिकाणी समर्पित करूया. उपस्थित सर्व भाविक भक्त, टाळकरी मंडळी, उपस्थित श्रोते वर्ग, पितृशक्ती व मातृशक्ती, उपस्थित माता भगिनी, या सर्वांना वंदन करून या ठिकाणी सेवेला विराम देऊया. उपस्थित टाळकरी मंडळीने सुंदर साथ दिली त्याबद्दल सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊया. वेळेअभावी काही चरणांचा धावता धावता भावार्थ आपण पाहिलेला आहे. आलाच योग पुन्हा तर मी पुन्हा येईल या न्यायाने आलाच पुन्हा योग तर परत चिंतन करूया. आणि म्हणून झालेली जेवढी काही सेवा आहे, करणे का न करणे हे आगवे तोची जाणी, विश्व तळत सेजेने परमात्मेने. आणि म्हणून जे जे कर्म निपजे ते थोडे होऊन म्हणजे निवांत चार विजय माझ्या ठाई. समर्थ सद्गुरु गिरी महाराज. श्री ताळी वाजवा, भजन म्हणा सर्वांनी, ताळी ताळी वा वा वा. गिरी महाराज सद्गुरु महाराज. श्री समर्थ सद्गुरु गिरी महाराज. श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज. श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज. गिरी महाराज. श्री समर्थ सद्गुरु गिरी महाराज. श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज. श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा की जय. रामकृष्ण हरी. या ठिकाणी चित्रीकरण करणारे आमचे वर्गमित्र आदरणीय सोमनाथ भाऊ वाखरे तेही उपस्थित राहिले. व्यासपीठाच्या वतीने त्यांना धन्यवाद.